चेहऱ्यावर वांग येणं म्हणजेच मेलाझ्मा ह्याचा त्रास तुम्हाला होतो का? तर त्याची आयुर्वेदिक कारणं आणि काही उपचार असतात का? नमस्कार, मी डॉक्टर मल्हार नेसरी. मी देणार आहे तुम्हाला आरोग्याच्या काही टिप्स. तर आयुर्वेदामध्ये वांग या व्याधीचं जे वर्णन आलेलं आहे त्याचे मुख्यतः वात, पित्त, कफ आणि रक्तदोषामुळे होणारे असे 3-4 प्रकार आलेले आहेत. तर त्याच्यासाठी आपण घरच्या घरी काही उपाय करू शकतो. त्याच्यात म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात पॉप्युलर जे आहे ते म्हणजे कुंकुमादी तेल. तर कुंकुमादी तेल हे नुसतंच वांगाला लावायला वापरायचं नाही, तर ते 2-2 थेंब नाकात टाकायचं आहे रात्री झोपताना, म्हणजे त्याचं नस्य करायचं आहे. तर मानेखाली उशी घेऊन आपलं डोकं असं स्लँटिंग पोझिशनला जाईल आणि नाकात टाकलेलं तेल आतपर्यंत जाईल. अशा पोझिशनमध्ये 2-2 थेंब कुंकुमादी तेल रोज रात्री नाकात टाकायचं असतं आणि याच प्रकारे तेच तेल आपण वांग्यांच्या ठिकाणी बाहेरनंही लावायचं असतं. दुसरी गोष्ट यात करता येते ते म्हणजे मंजिष्ठा चूर्ण जे मिळतं त्याचा दुधातनं किंवा पाण्यातनं लेप करून तो लावावा आणि त्याच्याने पहिले कुंकुमादी तेल लावून ते धुण्यासाठी या लेपाचा वापर करावा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे अर्जुन सालीचं चूर्ण आणि मंजिष्ठा चूर्ण हे दोन्ही एकत्र सुद्धा तुम्ही वापरू शकता आणि याचा लेप वांगाच्या ठिकाणी करू शकता. हे सर्व उपचार करून जर महिन्या-2 महिन्यात चांगला फरक पडला नाही, तर मात्र तुमचा वांग हा क्रॉनिक इश्यू असून तो दुसऱ्या आजाराचं लक्षण म्हणून आहे असं समजून घेऊन त्याच्यावर प्रॉपर उपचार केले पाहिजे. अशाच आरोग्याच्या टिप्ससाठी फॉलो करा मेधामृत आयुर्वेद.